का रे टिंब्या, हित कसा? म्हणजे काय थेंबूजी काका, तुमच्या सारखाच की. जिथं असतो तिथून धरतीवर पडतो. जागा मिळाली तर थांबतो, उतार मिळाला तर पळतो, आणि पोकळी मिळाली तर मुरतो पण. लईच हुशार आहेस की, सगळंच माहितीये तुला तर. तसं नाही हो, मला अजून कळायचंय की आपण आलो कुठून. तुमचा बा कोण, आजा कोण, असं समद. अरे त्यात काय आहे? माझा बापी एक थेंबच होता यो, आणि त्याचे सोबती असे आभाळातून पडले, असे जमिनीवर उतरले. पाटातून फिरता फिरता काही जण शेतात जिरले. माझा बा कुठंच थांबला नाही, धावत निघाला आणि एका नदीला जाऊन भेटला. गेला पार समुद्रापर्यंत. तिथं खाऱ्या पाण्यात जाऊन तो इसावला. मग सूर्यानं आपली जादू केली आणि पाण्याची वाफ करून उचलली. मस्त ढग बांधले, थेंब थेंब बनले. गार डोंगराची हवा ढगाला सोसना. मी बी त्यातलाच आहे. आम्ही मारल्या ढगातून उड्या आणि हे असे आलो बघ इथं. काका, पण हे तर असं चालूच आहे की, जलचक्र का काय म्हणतात ते. ढग, पाऊस, नदी, समुद्र, आणि मग परत ढग, पाऊस, नदी. आओ, पण हे असं सुरूच कसं झालं? अच्छा, ते ऐकायचंय वय तुला? ठीक आहे. वो एक बहुत लंबी कहाणी आहे बेटा. सूर्य सगळ्यांचा बा, तिथूनच समदे ग्रह झाले. पृथ्वी बी त्यातलीच एक. सूर्यासारखाच आगीचा गोळा होती. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी थंड व्हायला लागली. पुढल्या 1 कोटी वर्षात धरतीचे वेगळे वेगळे थर तयार झाले. पृथ्वीचा चुंबक कामाला लागला आणि अवकाशातले वायू खेचून पृथ्वीला थंड ठेवणारं वातावरण तयार झालं. यातच वाफ होती. वाफ थंड होताना पाणी झालं. म्हणजे ही समधी माणसं जनावरं यायच्या आधी आपण तयार झालो म्हणा की. मग काय तर, हवा होती, आकाशात सूर्य होता, आणि हित खाली आपण होतो. म्हणून तर ही जीवसृष्टी तयार झाली. ही माणसं लय शानपट्टी करतात, पण त्यांना पाणी काय बनवता येत नाही. आपण ढगातून जेवढे पडतो तेवढ्याच पाण्यात यांची हुशारी. काय पण जागा निवडली काका, या दगडातून टिपूस तरी जाईन का? अरे हा दख्खन म्हणजे दगडांचा देश. हा कडा बघ, तुला ते थरावर थर दिसतात? ते थर कसे बनले ठाव आहे का? नाही बा, सांगा की तुम्हीच. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत मिळून एकच खंड होता. ते असे सरकत सरकत वेगळे वेगळे झाले. भारत असा आला आणि चीनच्या खालच्या अंगाला फिट झाला. खंड सरकत होते म्हणजे पृथ्वीच्या पोटात मोठी उलथापालत होत होती. पृथ्वीच्या गरम गाभ्यातून तापलेला लावा आणि वायू उसळी मारून बाहेर पडत होते. हे असे ज्वालामुखी दडदडत होते. त्यातून बाहेर पडणारा लावारस या भूमीवर पसरत होता. लावाच्या चादरीखाली डोंगर, नद्या, खळगे, तळी समद दाबलं गेलं. कुठं वाफ कोंडली गेली तर कुठं बियागा पडल्या. लावा जसा थंड होत होता तसा त्यावर ऊन, पाऊस, वारा यांचा बी मारा होत होता. दगड मातीचे वेगळे वेगळे प्रकार तयार झाले. काही पाणी जाऊ देणारे तर काही पाणी धरून ठेवणारे. काही काळानं पुन्हा ज्वालामुखी दडदडले आणि लावाची नवी चादर, नवा थर आला. असं पुढची 6 कोटी वर्ष चालूच होतं. त्यातूनच हे दख्खनचं अद्भुत पठार तयार झालं. बापरे, या इतक्या थरांमध्ये आपली ये-जा शोधणं किती अवघड. या थरांमधून पाण्याच्या पळवाटा कुठे कशा असतात हे कोडं अजूनही माणसाला पक्क सुटलेलं नाही. मुरमाखाली भ्यागा पडलेला दगड असतो. यातल्या फटींमधून, पान्हाळींमधून आपण सहज वाहून जातो. जिथं जास्त दाब असेल तिथून आपण कमी दाबाकडे पळतो. जिथून आणखी खाली जाता येईल तिथून खाली जातो. आपल्याला हे सगळं सोपं आहे हो,
पण हा सगळा चक्रव्यूह माणसाला पार गुंगवतो, कारण त्याला यातलं काहीच दिसत नाही. तो बसलेला असतो भुईच्या वर, आपल्या शिवारापुरतं बघित. ते पहा काका, सोपान्याचं घर, त्याचं शिवार आणि त्याची हिर. त्याला वाटतं की सातबारा आपला म्हणजे पाणी बी आपलंच. पण ते बघा, शेजारी रामभाऊंची हिर, मग पाटलाची हिर आणि मग सरपंच साहेबांची हिर. या समद्यांना वाटतंय आपल्या हिरीतलं पाणी म्हणजे फक्त आपलंच. पण खरंच तसं आहे का हो काका? थांब, या जिमिनीचा एक्सरे फोटोच काढूया. ते बघ, सातबारे वेगळे पण पाणी एकच आहे. जमिनीखाली पाणी धरून ठेवणारा एक खडक असतो, त्याला म्हणतात ॲक्विफर. ॲक्विफर म्हणजे जमिनीखालचा पाणवठाच असतो असं समज ना. या एकाच ॲक्विफरवर या समद्या हिरी आहेत. ॲक्विफर आणि या हिरी पाण्याच्या नसांनी जोडलेल्या असतात. पण हे काय, सोपानराव जोरात पाणी ओढून राहिले नि पाटलाच्या हिरीतलं पाणी कमी कमी व्हायला लागलंय. असंच होणार रे. एकाच कोल्ड्रिंकच्या बाटलीत या समद्यांनी स्ट्रॉ घातल्या ती. आता पाटील त्यांची हिर खोल करून घेतील, मग तेच रामभाऊ करतील. आणि मग सरपंच तर सर्वांच्या पुढं ते तर बोरच मारतील. हे काय, आणखी नवीन हिरी पण येत आहेत. वय वय वय, पण खालचं पाणी तर तेवढंच राहिलं. नुसताच उपसा वाढला. आता ठणठणाट वाहणार खाली. ओ टिंब्या, चल चल चल, पाऊस पाणी आला. आता पुढे जायची वेळ झाली बघ. चला चला चला. काका, हे कुठं आलो आपण? हे बघ, हे आपलं जमिनी खालचं पहिलं स्टेशन. आपल्या 100 पैकी 25 जण तर जमिनीवरून वाहून जातात, 35 जण वाफेच्या रूपात परत जातात आणि जेमतेम 100रातले 10 जण जमिनी खाली येतात. एवढ्याच लोकांचं हे पहिलं स्टेशन. हितलंच पाणी तर हिरीत येतं. इथून आणखी खाली जायचं तर आणखीनच अवघड दिसतंय. टेंब्या, तिथं फार थोडं पाणी पोचतं. ते तळ भराया फार वर्ष लागतात. अरे बाप रे, ते पाणी सुद्धा ओढलं माणसांनी. आता पुन्हा भरायला किती पावसाळे जातील हो काका. दर पावसाळ्यात उथळ ॲक्विफर तर भरेल, पण हे खालचं स्टेशन रिकामच राहील. याच्यावर उपाय काय काका? मोबाईल वाणी रिचार्ज करायचं. ते पाऊस पडतो, पाणी तळ्यात बंधाऱ्यात साठतं, जमिनीत मुरतं. माणसं जनावर ते वापरतात. पुन्हा पुढच्या पावसाळ्यात ते पाणी भरतं. हे निसर्गाचं चक्र आहे. गरजेपुरतं घेतलं तर त्यातलं पाणी पुरून उरतं. पण माणसं हापापल्यावानी पाणी हापसतात. असं केलं की पाणी साठा संपतो आणि साठा संपल्यावर पुनर्भरण करावेच लागतंय. पण हे करायचं कसं? हे बघ, पावसाचं पाणी छतावरून गोळा करता येतं. ते पाणी गाळून हिरीत किंवा बोअरमध्ये भरता येतं, किंवा जमिनीवरून वाहून जाणारं पाणी पुनर्भरण खड्ड्यात गोळा करता येतं. तेही गाळून हिरीला जातं. काळजी एवढीच घ्यायची की कोणतीही घाण म्हणजे प्रदूषण हिरीत शिरता कामा नये. डोंगर उतारावर असे समांतर चर केले तरी धावत्या पाण्याला ब्रेक मिळतोय. बंधारे, शेततळी यातूनही आपल्याला दम खाता येतोय आणि जमिनीत जिरता येतंय. असं होतंय बघा पुनर्भरण. फक्त पुनर्भरण करून भागत नाही टिंब्या, उपसा सुद्धा कमी करावा लागतो. जिथं सुईनं काम भागतंय तिथं तलवार कशाला चालवायची? शेतात बदाबदा पाणी सोडण्यापेक्षा ठिबक ठिबक सोडायचं, तुषार सिंचन करायचं,
पाणी पहाटेच सोडायचं, म्हणजे एका थेंबाची पण वाफ होत नाही. कमी पाण्यात जास्त जमीन भिजवायची, म्हणजे तेवढ्याच पाण्यात जास्त पीक. वा उस्ताद वा. वा, सोपानरावांनी ठिबक लावलं की. पर हे काय, पाटील पाणी जोरातच वळतायत. असं केलं तर पुनर्भरणाचा काय उपयोग? खरे पोरा, भूजल सांभाळायचं तर गावाचं एकमत पाहिजे. ते नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार नाही का, त्यांनी नियमच केलाय. जमिनीखाली 35 फुटापर्यंत जे पाणी आहे तेवढं शेतीला वापरायचं. आणखी खोलातलं पाणी फक्त पिण्यासाठी. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची पक्की हमी. जास्त पाण्याची पिकं घ्यायचीच नाहीत. म्हणजे सरकारनं कायदा करण्याची गरजच नाही, गावकीनच नियम करायचे, म्हणजे लोक सहभागच की. बरोबर. नवीन नवीन विहिरी आल्या तो उपसा वाढणार. म्हणून नवीन विहिरी घेण्याऐवजी हाय त्या विहिरींमधलंच पाणी वाटून घ्यायचं. बांधाऱ्यावर पाणी वापर गट असतो ना, तसा गट आता हिरीवर बी करायचा. पावसाळा संपल्यावर हिरींमधलं पाणी मोजून घ्यायचं. गावाच्या शिवाराखाली किती पाणी आहे ते मोजलं की प्रत्येकाचा वाटा ठरवायचा. म्हणजेच पाण्याचा जमा खर्च मांडायचा. मालकीची हिर असो वा नसो, प्रत्येकाला पाणी मिळालंच पाहिजे. पंप किती तास चालवायचा हे फिक्स करून घ्यायचं. म्हणजे पाण्याची पळवापळवीच नाही, टेन्शन नाही. आणि पाण्याची हमी म्हणजे पिकाची हमीच की. सूर्याची, वाऱ्याची आणि जमिनीची कृपा म्हणून आपण इथं आहोत. माणसानं चंद्रावर उड्या मारल्या, भारी भारी मशिनी केल्या, पण त्याला पाणी काही तयार करता आलं नाही. जेवढं पाणी निसर्ग राजानं दिलं तेवढ्यातच काय तो माणसाचा नाच. माणसं हो, तुम्ही लय डोकेबाज. पण आमचं येणं जाणं तुमच्या हातात नाही. जेवढं पाणी मिळेल तेवढं नीट वापरा. आमचं चक्र चालूच राहणार आहे. तुम्ही तुमचं चक्कर सांभाळा. तुमच्या पोराबाळांसाठी राहू द्या ही दौलत. चला, आम्ही जातो आमच्या गावा. तुमचे तुम्ही सुखात राहावा.